समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस अंकलकोप मार्गावरील आमणापूर पुलाजवळ शनिवारी दुपारी भीषण अपघात घडला. तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने रेनॉल्ट क्विड कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे 10 ते 15 फूट खोल शेतात जाऊन पलटी झाली. या अपघातात 2 महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार MH12RK 8920 क्रमांकाची रेनॉल्ट क्विड कार पलूसहून अंकलकोपकडे जात होती. आमणापूर पुलापासून काही अंतरावर असलेल्या धोकादायक वळणावर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याबाहेर जाऊन थेट शेतात कोसळून पलटी झाली. या कारमध्ये चालकासह एकूण 5 जण प्रवास करत होते. केदार गोविंद कुलकर्णी वय 34 राहणार आंबेगाव पुणे हे कार चालक होते. या अपघातात 2 महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी महेश गस्ते, सागर ढेरे, सतपाल सावंत, राहुल जाधव, सूरज बर्गे, सुमित खोत आणि अंकुश लुगडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघात स्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या ठिकाणचे वळण अत्यंत धोकादायक असून रस्त्याच्या कडेला संरक्षक कठडे किंवा मजबूत बॅरिकेड्स नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य सुरक्षा व्यवस्था उभारली असती तर कार थेट शेतात कोसळली नसती आणि हा अपघात टळला असता, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच या ठिकाणी तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात येत आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.